गोटा वर्क आणि कडदाना वर्क केलेला आहे ह्याच्यावर. खूपच सुंदर असा लुक देतो ह्या साडीचा. हे ओरिजिनल गोल्डन आहे, याची जर कधीही काळी पडणार नाही. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना. तर मी आज आली आहे तुमच्यासाठी एक खूप असं एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियम कलेक्शन घेऊन. मी आली आहे पुण्यातील कलाक्षेत्रम येथील सिल्क एम्पायरमध्ये. तुम्ही बघू शकता हे शॉप आहे लक्ष्मी रोड येथे. दुकानामध्ये एंट्री केल्याच आपल्याला असं प्युअर सिल्कची पैठणीची फ्रेम तुम्हाला बघायला भेटेल. इकडे बघू शकता, इकडे साडी कशी बनवतात हे दाखवलेलं आहे. म्हणजे जी हँडलूमची पैठणी किंवा हँडलूमच्या ज्या साड्या येतात ना त्या अशा विणतात ते इथे यांनी खूप सुंदर असं दाखवलेलं आहे. बघू शकता इथे पूर्ण नंबर वगैरे तुम्हाला दिसतील आणि खूप सुंदर असं दाखवलेलं आहे यांनी की हँडलूमच्या साड्या कशा तयार करतात ते. कांजीवरम ब्रॉकेट. ओके. याच्यात आपल्याला 10 पासून पुढची रेंज येते. ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल आहेत की सिंगल पीस? कलर येणार पण प्रत्येक डिझाईन डिफरंट. ओके, डिझाईन डिफरंट येणार आहे. तुम्ही बघू शकता खूपच सॉफ्ट असं मटेरियल आहे आणि अशी चंदेरी अशी त्याला बॉर्डर आहे. 14,700 ला बसेल. ओके, 14,700 ला. हे पण कांजीवरम मध्येच येतं का? प्युअर कांजीवरम. ओके. आणि आज एक टिश्यू कांजीवरम म्हणजे जरी पासून ते सिल्क रेशो पासून. अच्छा, ह्या सिल्क पासून आणि ही जरी पासून. हे पूर्ण जरी पासून. आता ते कसं ओळखायचं म्हणजे जरी आणि ग्लेज मध्ये कामामध्ये फरक कळतो ना. आता हे कसं माहिती का ताई, हा एक जरीचा धागा असतो आणि एक सिल्कचा धागा असतो. ओके. हा तसा नाही, हा पूर्ण जरी पासूनच केलेला आहे. ओके, हे जरी पासून केलेलं आहे. म्हणजे ताना पण जरी, बाना पण जरीच, रेशम. आणि ह्याच्यामध्ये एक धागा जरीचा असतो, एक धागा सिल्कचा असतो, तर त्याच्यावरून ओळखता येतं. त्यामुळे ह्याच्यात जास्त पेस्टल शेड येतात. पेस्टल शेड येतात. त्याच्यात आपल्याला जे हवे ते मिळतात. अच्छा, रेशम मध्ये. अच्छा, हे पूर्ण हे आहे. हा, हे पूर्ण जरीच आहे. हा, हे जरी कांजीवरम म्हणतात. ब्रॉकेट कोण टिश्यू कांजीवरम म्हणतात. अच्छा, हे टिश्यू कांजीवरम आणि हे ब्रॉकेट कांजीवरम. अच्छा, हे ब्रॉकेट कांजीवरम. तर असा डिफरन्स बघायचा. ह्याची काय रेंज येते मग? 14-15 पासून स्टार्ट आहे. म्हणजे रेंज जवळ सेमच येते दोघांची पण. 14 पासून जे आपल्याला रेंज हवी तशी रेंज ह्याच्यामध्ये मिळून जातील आपल्याला. ओके, जरी मध्ये पण आणि टिश्यू ह्याच्यामध्ये पण, ब्रॉकेट मध्ये पण, टिश्यू कांजीवरम मध्ये, दोन्ही मध्ये सेम रेंज. प्रॉपर अगदी साऊथ लुक येतो. ओके, हा बरोबर आहे, हे साऊथ लुक आणि सध्या हेच ट्रेंडिंगला आहे साऊथ लुक. नल्ली सिल्क म्हणजे नक्की काय, म्हणजे ह्या प्रकार? याचे बॉर्डर मोठे असतात नल्ली मध्ये. अच्छा, नल्ली मध्ये बॉर्डर मोठे येतात. प्युअर नल्ली सिल्क. याच्यात वेगवेगळे बॉर्डर येणार. वन साइड मोठी, वन साइड छोटी असे पण येतात. अच्छा, कापड अगदी सॉफ्ट असतो. आणि बुट्टा कॉन्सेप्ट जास्त येतो याच्यात. ओके. आणि मग ह्याची रेंज काय चालू होते? ह्याची आपल्याला 10,000 पासून स्टार्ट आहे. ओके, 10,000 पासून स्टार्ट आहे. ही 14,750 ला बसेल. ओके. मल्टी वगैरे पण येतात असे वेगवेगळे. ह्या पण पूर्ण हँडमेड येतात. पूर्ण हँडलूम. ओके. 10+ जे हा सेक्शन जे आहे ते पूर्ण हँडलूम. 10+ चा सगळा हँडलूमचा येतो. हे बघा, आता हे पण एक छान आहे. ह्याला कंची गडवाल म्हणतात. हा, गडवाल, बरोबर. साडी आहे कंचीची. ओके. पण त्याला टोटल गडवालचं लुक दिलेलं. प्युअर कंची गडवाल म्हणतात. खूपच छान कॉम्बिनेशन आहे. असं टोमॅटो रेडचं कॉम्बिनेशन आहे. ब्लू पण नाही बोलता येणार या कलरला, पण त्याला असं टोमॅटो पंखीला रेड कॉम्बिनेशन. मोरपंखीला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. आणि सध्या हे कॉम्बिनेशन खूप चालते. असं मोरपंखी कलर बोलल्यावर खूपच चालतं असं हा कलर. हो, बरोबर आहे. एवढा गोड कलर आहे. प्युअर आर्मी सिल्क डिझायनर पीस मध्ये येतात असे.
ओके, मग हे सिंगल सिंगल पीस येतात का? सिंगल वन लेडी वन पीस. वन लेडी वन पीस. ओके, काय बोलतात ह्याला? अरणी सिल्क. प्युअर अरणी सिल्क. प्युअर अरणी सिल्क. वाव, हेही काहीतरी डिफरंट बघायला भेटते. आणि ह्याचे ब्लाउज असेच प्लेन येणार. हे कंची पटोला प्युअर. अच्छा, पटोला. जे पटोला सिल्क बोलतात ते हेच बरोबर ना? हे कंची पटोला. ओके. पहिले कसे फक्त बॉर्डरला रेशम यायचे, आता हा, कंची मध्ये पण पटोला. पटोला बरोबर. हे आपण स्वतःच हे मॅन्युफॅक्चर. हे बघा, हे कलमकारी, सिल्क कलमकारी प्युअर. ओके, अगदी लाईट वेट असते. हेही सिंगल सिंगल पीस आहेत. हे सिंगल म्हणजे ह्याच्यात प्रत्येक हँड प्रिंट आहे. हे जे आहे ते पूर्ण हँडलूम प्रिंट आहेत. ओके, साडी खूपच सॉफ्ट आहे, अशी अशी चापून चोपून बसणारी साडी आहे. खूपच सुंदर असा लुक देतो ह्या साडीचा. आणि डिफरंट काहीतरी, म्हणजे तेच तेच नाहीये तुम्हाला काठपदर किंवा पैठणी. जर ते नको असेल तर हे काहीतरी डिफरंट आणि सगळ्यात उठून दिसणारं आहे हे. कलमकारी टिश्यू. ओके, वाव. पूर्ण मीनाकारी भरलेली असते. हा, पूर्ण मीनाकारी केलेली आहे साडीवर. आणि त्याची हे पण बघू शकता, काठ पण बघू शकता. मोठे काठ आहेत खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला छोटे काठ दिलेले आहेत. वाव, ही कुठली साडी आहे? ही कलमकारी टिश्यू. कलमकारी टिश्यू. ओके, मीनाकारी आलं ना त्याच्यात कलर भरलेला, त्याला कलमकारी टिश्यू म्हणतात. ओके, ह्याची काय रेंज येते? 35,000ची साडी आहे. 50,000ची साडी ही 35,000ला आहे आणि खूपच लाईट वेट अशी साडी आहे. सॅम्पल पीस येतात त्याला ऑफर असतात. ओके, त्याला जे सॅम्पल पीस येतात ना, जे आता 30% 40% डिस्काउंट जे येतो, ते सॅम्पल पीस आपण एक वन पीस येतात. ते आपण ते त्याचं बेनिफिट म्हणजे की त्याचं विणकराचे आपण चार्ज लावले जात नाही. ओके, सिल्कचे काय पैसे असतात त्याचे चार्ज तेवढेच. लावले जातात. ओके, सो ही 35,000ची साडी आणि खूपच लाईट वेट आहे. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडे. आपण याच्यावर हँडवर्क बनवून देतो. ओके, वाव. म्हणजे जे तिकडे आपण टिश्यू बघितलेले त्याच्यावर हे हँडवर्क केलेलं आहे. ओके, सो हँडवर्क केल्यावर ह्याची प्राइस थोडी वाढते. बघू शकता किती सुंदर हँडवर्क केलेलं आहे. कडदाना. ओके, गोटा वर्क आणि कडदाना वर्क केलेला आहे ह्याच्यावर. आणि छोट्या डायमंडचं काम केलेलं आहे. खूपच सुंदर अशी. आणि ऑल ओव्हर साडीला तसंच केलेलं आहे ना वर्क? पूर्ण अंगभर साडीला. ओके, ह्याची काय प्राइस आहे? 16,695. 16,695ची. वाव, 16,695. खूपच सुंदर साडी आहे. पूर्ण साडीला ऑल ओव्हर वर्क केलेलं आहे. आणि साडीची किंमतही 16,695 आहे. आणि ह्याचा जो काठ आहे हाही डिफरंट आहे असा. खूपच सुंदर साडी आहे ही, तुम्ही बघू शकता. गोल्डन अशी त्याला बॉर्डर दिलेली आहे, जरीची अशी. खूपच छान साडी. अच्छा, ह्याच्यातलाच कलर आहे ना तो? डिझाईन डिफरंट भेटणार आहे. ओके, वन लेडी वन पीस भेटणार आहे. आपल्याला भरपूर पाहायला मिळतील. ओके, डिझाईन हो, डिझाईन वेगळी भेटणार आहे, कलर वेगळे भेटणार आहेत तुम्हाला. म्हणजे एकामध्ये एकच कलर भेटणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक साडीमध्ये यांच्याकडे डिझाईन्स ज्या आहेत त्या खूप अशा वेगवेगळ्या आहेत. आणि प्रत्येक साडी अशी खूप सुंदर आहे. तिचं असं प्रत्येक साडीचं असं युनिकनेस आहे. हा, ही बॉर्डर कशी तशी आपण बघितलेली आहे. ही अशी कॉमन अशी बॉर्डर आहे. टिपिकल. हा, तर ही हा बनारसी मध्ये बरोबर आहे. ज्यांना टिपिकल बॉर्डर हवी असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहेच.
सो आता आपण बघणार आहोत प्रीमियम रेंजच्या ज्या साड्या आहेत त्या साड्या, त्यांचं एक डिपार्टमेंट असं प्रॉपर वेगळं आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण प्रीमियम रेंजचं तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे. दादा इथे किती रेंजपासून तुम्हाला बघायला भेटणार आहे कलेक्शन? 50,000 पासून पुढे. 50,000 पासून किती रेंजपर्यंत जातं? हे 5 लाखापर्यंत. 5 लाखापर्यंत जातं. ओके, सो आपण बघूया. हे प्युअर हँडलूम पैठणी. वाव. डिझायनर स्कर्ट बॉर्डर म्हणतात त्याला. ओके. हे पूर्ण असं पदर पूर्ण हेवी येतो. वाव. लोटस वगैरे, लोटस फ्लावर प्रिंट येतो. आणि बॉर्डर दोन्ही हेवी, दोन्ही बाजूचे हेवी बॉर्डर येतात. ओके. तुम्ही बघू शकता साडीचा लुक खूपच सुंदर आहे आणि खूप रिच लुक आहे साडीचा. प्राइस प्रमाणेच रिच लुक आहे एकदम. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. पूर्ण तुम्हाला फ्लावर्स दिसतील साडीवर. हे टोटल हँडलूमचं बनवलेलं बरं का, हाताने बनवलेले. हे जे आहेत ना सगळे फ्लावर वगैरे हे सगळं हाताने बनवलेले. हँडलूम पैठणी आहे. ह्या पैठणीची रेंज काय आहे? याची रेंज आहे बघा 1,21,500. 1,21,500 ची ही पैठणी आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर पैठणी आहे. आणि ही त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपण स्वतः बनवतो. हे डिझायनर पीस सगळे ही मुनिया बोलतात ना याला? ही मुनिया पैठणी. मुनिया पैठणी. ह्याच्यावर पण असे फ्लावर, ऑल फ्लावर टिश्यू ब्रॉकेट जे पैठणी म्हणतात ना. ओके. टिश्यू मध्ये ही पूर्ण जरीपासून तयार केलेली पूर्ण अच्छा. बॉडीमध्ये. ही टिश्यू सिल्क मध्ये पैठणी येते. मुनिया बॉर्डरची पैठणी आहे आणि ही पूर्ण जरी मध्ये तयार केलेली. जरीची आहे. ओके. प्युअर जरीची पैठणी आहे. म्हणजे जे प्रीमियम कलेक्शन बोलतात ना ते हेच आहे. प्रीमियम कलेक्शन तुम्हाला ह्यांच्या शॉपमध्ये बघायला भेटणार आहे. सो तुम्ही नक्की ह्यांच्या शॉपला एकदा भेट द्या. ह्याची काय रेंज आहे दादा? ह्याची प्राइस आहे ही 2,17,500. ओके. 2,17,500 ची साडी आहे. खूपच सुंदर आहे. आणि त्याची पॅकिंग पण बघू शकता तुम्ही. बॉक्स पॅकिंग खूपच छान अशी बॉक्स पॅकिंग आहे यांची. हा पण एक बघा, हा खूप सुंदर बनवलेला आहे. डिफरंट कलर आहे काहीतरी. म्हणजे ज्यांना पेस्टल शेड आवडत असेल. ब्रॉकेट लोटस पैठणी. ओके. ब्रॉकेट लोटस पैठणी. हे पूर्ण हाताने. वाव. हे एक डिफरंट असं बघायला भेटलंय. आतापर्यंत लोटस फक्त आपण बॉर्डरला बघितलेले आहेत, पण ही पूर्ण ऑल ओव्हर लोटस पैठणी तुम्हाला बघायला भेटते. ही पण मुनिया बॉर्डरची अशी लोटस पैठणी आहे. आणि ह्याला पूर्ण ऑल ओव्हर येणार ना हे? हो, एकसारखे अंगभर डिझाईन. अंगभर डिझाईन येणार आहे. ओके. एकसारखे अशी. आणि ब्लाऊज कसं येणार आहे दादा ह्याचं? याचा ब्लाऊज जे असतो ना हे म्हणजे बॉर्डरला डिझाईन फक्त मुनिया बॉर्डर येणार. ओके. कारण की हे स्वतःचे कलेक्शन प्रत्येक लेडीज आपले वेगवेगळे डिझाईन बनवतात. बरोबर आहे. ब्लाऊज देतात. सेल्फच ब्लाऊज येतात. कारण की साडीच एवढी भरलेली आहे बोलल्यावर त्याच्यावर सेल्फच ब्लाऊज येतं. म्हणजे सिंपल असं. ह्याच्यात म्हणजे तुम्ही कुठलाही ब्लाऊज बनवू शकता. पिंक कलर, बरोबर आहे, असे वेगवेगळे. त्यामुळं ह्या सेल्फ ब्लाऊज का देतात की असं सेम ब्लाऊज नाही मिळू शकत. ह्यातले जे रंग आहेत ते कुठले मिळू शकतात. आणि आपल्याला वर्क पाहिजे असेल तर तेही आपण करून घेऊ शकतो. हँडवर्क करून घेऊ शकतो. स्वतःच्या चॉईसच्या हिशोबाने आपण बनवू शकतो. ती फॅसिलिटी तुमच्याकडे अवेलेबल आहे का? हँडवर्क वगैरे करून घ्यायचं असेल तर आपलं म्हणजे आपण टेलर देऊ शकतो, सजेस्ट करू शकता. टेलर जे काय सजेस्ट आहेत आपल्याकडे. ओके. ते तुम्ही सजेस्ट करू शकता. बरोबर. वाव. हे आपलं स्वतःचं कलेक्शन आहे. रिअल जरी मध्ये. प्युअर कांजीवरम.
प्युअर कांजीवरम आहे ही. 86,795ला आहे. खूपच सुंदर अशी साडी आहे. पूर्ण अशी गोल्डन जरी दिलेली आहे आणि बघू शकता तुम्ही साडी. आणि ब्लाऊज कसं आहे ह्याचा? ब्रॉकेटमध्ये येणार का? ओके पिंक सेड ब्रॉकेट येतं. ओके, पिंकिश मध्ये असं ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज येणार आहे ह्याचं. आणि हाताला काठ येणार आहेत. स्लीव्सला तुम्हाला काठ येणार आहेत. खूपच सुंदर असं कलेक्शन आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं पैठणीचं कलेक्शन आहे. मग ह्याच्यामध्ये फक्त पैठणीच आहे की दुसऱ्या पण सिल्क? मग कांजीवरम वगैरे पण आहेत ना, प्युअर कांजीवरम. प्युअर कांजीवरम पण येतात का ह्याच्यामध्ये? ओके. पण आपल्याकडे म्हणजे 50,000 पासून 2.5-3 लाखापर्यंत येतात. अच्छा, वाव. ही पण फार गोड साडी बरं का. वाव, ह्याची बॉर्डरच तुम्ही बघा केवढी मोठी बॉर्डर आहे. काठ राज झालं तिकडे राजू. खूप सुंदर असे काठ आहेत. तुम्ही बघा जवळजवळ हाफ पर्यंत ह्याचे काठच आहेत. खूपच छान आहे साडी आणि कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. ह्याच्यात कलर खूप भारी टाकले तसे. ब्राईट कलर आहे दोन्ही पण. बरोबर आहे. ह्याचंही ब्लाऊज तसंच येणार आहे. ह्याचे जे ब्लाऊज असतात ना, जेवढे तुम्ही डिझायनर साड्या घेणार त्याचा ब्लाऊज सिम्पलच येतो. ओके. कारण की ते स्वतःचं कलेक्शन म्हणून आता ह्याच्यात जेवढे मल्टी कलर आहेत त्या हिशोबाने ते ब्लाऊज बनवले जातात. ओके. खूपच सुंदर साडी आहे. 91,000 बघू शकता तुम्ही. 91,000ची ही साडी आहे. अच्छा, सिल्क मार्क म्हणजे ह्या साड्यांवर सिल्क मार्क भेटणार आहे. ओके. पूर्ण डिटेल्स भेटणार. जर तुम्ही ह्याच्यावर स्कॅन केलं तर तुम्हाला पूर्ण ह्याचे डिटेल्स भेटणार आहेत. हे सिल्क मार्क किती रेंज पासून चालू होतात साड्यांवर? साधारण ओरिजिनल 15,000 पासून सुरुवात. 15,000 पासून सुरुवात होते. ओके. हँडलूमची ओळख आहे ना, ते इनसाइडला जे दोरे असतात ना ती बरोबर लॉक केलेली असतात. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये दोरे निघण्याची भीती नाही. आणि पुढच्या पिढीला पण पैठणी हे वापरता येईल कारण की ते लाईफ लॉंग साठी होऊन जाते. साड्या ज्या आहेत ना, आम्ही स्वतः कस्टमाइज करून आम्ही विणतो. अच्छा. मार्केटमध्ये जेणेकरून कोणाकडे नसली पाहिजे. बरोबर. कस्टमर आता 1,00,000-1.5 लाख मोजतात, तर प्रत्येकाला अपेक्षा असते की माझ्यासारखी कोणाकडेच नको. बरोबर आहे. हो, त्याचप्रमाणे तुमचं कलेक्शन आहे. खूपच सुंदर आणि डिफरंट असं. आणि काय होतं माहितीये का, काही कस्टमरची अपेक्षा असते की तुम्ही बनवून द्या अशा पद्धतीचे, तर आपल्याकडे तेही बनवून देतात. अच्छा, मग त्याच्यासाठी किती टाइम पिरियड लागतो बनवून द्यायची बोलल्यावर? साधारण 2.5 ते 3 लाखाचे बनवायचे असेल ना, तर टाइम पिरियड 6 महिन्याचा लागतो. ओके. आणि किती रेंज पासून आपण कस्टमाइज म्हणजे बनवून घेऊ शकतो पैठणी असं? साधारण 50,000च्या पुढे तुम्ही बनवून देता मिनिमम. कारण की हँडलूम म्हटलं ना, तर त्याला वेळ लागतो. बरोबर आहे. आणि हे फक्त सकाळची 2च तास काम चालू राहतं. अच्छा, तसं पण असतं. बरोबर आहे. जास्त ऊन असलं की ते सगळे सुकून जातात. ओके. त्याच्या मग ह्याच्यामध्ये आता ह्या इकडे म्हणजे बनारसी वगैरे ते पण असेल ना रेंज? कतांमध्ये वगैरे पण? ओके. प्युअर बनारसी कतान. ओके. वाव. प्युअर बनारसी कतान. ओके. प्रत्येक पीस 1 लेडी 1 पीस येतात. ओके. तसं म्हणजे रंग येणार, पण प्रत्येक डिझाईन वेगळी येणार आहे. ओके. प्युअर बनारसी. ओके. खूप सुंदर साडी आहे ही. हे दोन स्पेशल साडी मागवलेले आहेत. वाव, साडी बघू शकता तुम्ही. खूपच अशी सॉफ्ट आहे. हे ओरिजिनल गोल्डन आहे. याची जर कधी काळी पडणार. ओके. गॅरंटेड गोल्ड. ओके. जरी बऱ्यापैकी यांना काळी पडू शकतात, पण याच्यामध्ये तसं काही भीती नाही. वाव. आणि कलर पण तुम्ही बघू शकता. पीच मध्ये असा कलर आहे. छान अशी बॉर्डर दिलेली आहे. त्याच्यावर मोर आहेत, फ्लावर्सची डिझाईन आहे, परत छोटे बर्ड्स तुम्हाला दिसतील, हरिण दिसणार आहे. खूपच सुंदर असं काम केलेलं आहे.
हे पेस्टल शेडमध्ये सगळ्यात युनिक साडी. आतापर्यंत जेवढ्या पैठण्या दाखवल्यात ना त्यापैकी थोडीशी वेगळी, डिफरंट. ज्यांना डार्क कलर आवडत नसेल त्यांच्यासाठी हे एक छान पेस्टल कलर मध्ये पण खूप छान आणि युनिक साडी आहे. खरंच खूप सुंदर साडी आहे. 3,81,000 पर्यंत बसते. ओके, बघू शकता 3,81,000ची साडी. खूपच सुंदर आहे आणि खरंच खूपच युनिक अशी साडी आहे. पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला फ्लावर्स दिसणार आहेत, त्याच्यावर लोटसची डिझाईन दिसणार आहे, क्वेरी दिसणार आहे. आणि ह्या पूर्ण हँडमेड साड्या असल्यामुळे त्यांचं लुक जे आहे ते खूपच असं रिच लुक येते साडीला. आणि याला टाइम पिरियड पण आहे ना, 6 ते 8 महिने. 6 ते 8 महिने लागतो. ओके, एक साडी बनवायला 6 ते 8 महिने लागतात. वाव, खूपच सुंदर कलेक्शन आहे. बघू शकता तुम्हाला एकही धागा असा निघालेला किंवा इकडे तिकडे दिसणार नाहीये. तिथल्या तिथे जॉईन करतात, तिथल्या तिथे जॉईन केलेला आहे. एकही धागा तुम्हाला असा बाहेर दिसणार नाहीये. हे सगळं ह्याला कडवा काम म्हणतात. ओके, हाताने बनवलेली पैठणी. हाताने बनवलेली पैठणी. याचे जे फ्लावर्स लोटस वगैरे जे आहेत ना, आता आपण हे उलट पाहतोय. बरोबर आहे. हे सगळं हे जे दिसतंय ना, हे सगळं हाताने टाके मारले, हे केलेले. वाव, खूपच सुंदर आहे. आणि सगळे पेस्टल कलर यूज केलेले आहेत साडीवर. आणि साडीचं लुक तुम्ही बघू शकता, एकदम रिच लुक आलेला आहे आणि काहीतरी डिफरंट. म्हणजे तुम्ही खरंच पूर्ण लग्नामध्ये अशी उठून दिसणार आहात अशी ही साडी आहे. म्हणजे आतापर्यंत बघितलेलं सगळंच ह्यांचं कलेक्शन, जे प्रीमियम कलेक्शन बघितलेलं आपण सगळंच असं आहे की सगळ्या साड्यांमध्ये तुम्ही असे उठून दिसणार आहात का. प्रत्येक ह्याच्यामध्ये डिफरंट आहे. तुम्ही बघितलेलं आहे प्रत्येक साड्यांचं असं वेगवेगळं सेक्शन आहे. या साईडला आपल्याला कांजीवरम सिल्क साड्या बघायला भेटलेल्या आहेत, तर ह्या साईडला आपल्याला बनारसीमध्ये भरपूर असं कलेक्शन बघायला भेटलेलं आहेत. परत ह्या साईडला आपल्याला टिश्यू सिल्कच्या साड्या बघायला भेटलेल्या आहेत. तर ह्यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे, भरपूर व्हरायटी आहे. सो तुम्ही नक्की ह्यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा. ह्यांचं भरपूर मोठं शॉप आहे, प्लस ह्यांचे 3-4 शॉप आहेत, लागूनच शॉप आहेत. सो तुम्ही नक्की ह्यांच्या शॉपला, पुन्हा एकदा मी सांगते की नक्की ह्यांच्या शॉपला व्हिजिट करा. भरपूर कलेक्शन आहे. मी तुम्हाला असंच कलेक्शन दाखवत राहणार आहे यांच्या शॉपमधलं. सो माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझं ह्यांचं कलेक्शन मिस होणार नाही.